बारिश के मौसम में महाराष्ट्र की हरी भरी घाटियों, पहाड़ियों और झरनों का आनंद लेने के इच्छुक पर्यटकों के लिए एक शानदार खबर आई है। महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन महामंडल ने पर्यटकों को आकर्षित करने और यात्रा को किफायती बनाने के उद्देश्य से अग्रिम टिकट आरक्षण कराने वाले यात्रियों को किराए में 15% की छूट देने का निर्णय लिया है। मानसून पर्यटन को बढ़ावा देने के उद्देश्य से महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन महामंडल यानी कि एसटी ने यात्रियों के लिए एक विशेष रियायत योजना शुरू की है। 1 जुलाई से लागू इस योजना के तहत अग्रिम टिकट बुकिंग करने वाले यात्रियों को किराए में 15% छूट दी जा रही है। ये छूट शिवशाही, सेमी लग्जरी और पारंपरिक एसटी बसों पर भी लागू होगी। योजना से उन पर्यटकों को लाभ मिलेगा जो बारिश के मौसम में महाबलेश्वर, कोकण, विदर्भ और मराठवाड़ा जैसे प्राकृतिक स्थलों की यात्रा करना चाहते हैं। चंद्रपुर एसटी विभाग के नियंत्रक सुतावने ने बताया कि इस योजना से न केवल यात्रियों की संख्या बढ़ेगी बल्कि महामंडल की आय में भी सुधार होगा। या योजनेविषयी जर बोलायचं झालं तर प्रवाशाने जर आगाऊ आरक्षण केले तर त्या आगाऊ आरक्षणाच्या पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना प्रवास भाड्यामध्ये 15% सूट आपल्याला मिळणार आहे। ही योजना महामंडळामध्ये 30 जून ते 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे। रिझर्वेशनला ज्या फेऱ्या आपल्या ओपन आहेत, लांब पल्ल्याच्या आणि मध्यम लांब पल्ल्यांच्या फेऱ्यांना ही योजना लागू राहणार आहे। यामध्ये जर प्रवाशाने आपलं आगाऊ आरक्षण केलं आणि त्यामध्ये त्याला पूर्ण तिकीटधारी प्रवाशांसाठीच ही योजना आहे, त्याला त्याच्या प्रवास भाड्यामध्ये 15% सूट राहणार आहे आणि सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ही योजना लागू राहणार आहे। याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे 151 किलोमीटरच्या पेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। याचा मुख्य उद्देश म्हणजे कमी गर्दीचा हंगाम जेव्हा राहतो त्या हंगामामध्ये आपली प्रवासी आपल्याला झुल्या गेले पाहिजे आणि प्रवासी संख्येमध्ये जास्तीत जास्त वाढ होण्याच्या उद्देशाने ही योजना महामंडळामध्ये लागू करण्यात आलेली आहे। जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात प्रवासी आपल्या एसटीशी जोडले जातील तेवढ्याच प्रमाणात रापं सेवेची गुणवत्ता ही सुद्धा सुधारण्यासाठी सकारात्मक प्रयत्न या योजनेमार्फत करण्यात येत आहेत। तरी माझं सर्व प्रवाशांना ही विनंती राहणार आहे की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन 15% प्रवास भाड्यामध्ये सूट घ्यावी आणि नुसतं म्हणजे साधं महिला सन्मान आणि ह्या सगळ्या योजनाच न घेता आपण पूर्ण तिकीटधारी प्रवाशांनी पण या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन रापं बसनेच सुरक्षित असा प्रवास करावा। धन्यवाद।